शब्द जरी उच्चारला तरी तुमच्या डोक्यात काय येतं? एक धीर गंभीर असणारा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येतोय ना. आज आपण भेटणार आहोत अशाच स्पेस सायंटिस्ट आपल्या मैत्रिणीला. आणि ती स्पेस सायंटिस्ट झाली कशी, मुळात तिचं स्वप्न काय होतं, हे सगळं आज आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत. हॅलो करिश्मा, कशी आहेस? Namaste Priyadarsini ma'am. Thank you for inviting me here. तू स्पेस सायंटिस्ट आहे. स्पेस सायंटिस्ट म्हणजे नक्की भानगड काय आहे? कारण आम्ही जर कुठल्याही मुलींना विचारलं तर मुळात सायंटिस्ट व्हावं असं फार कुणाचं स्वप्न नसतं, कारण त्याला काही ग्लॅमर अजूनही नाहीये तसं पाहिलं तर. तर स्पेस सायंटिस्ट बनायचं असं तू पहिल्यापासून ठरवलं होतं का? That's a really good question. So याचा आन्सर देण्यासाठी मला थोडीशी वर्ष, क्वाईट अ लॉट वर्ष मागं जावं लागेल. तर बेसिकली माझी सुरुवात झाली जेव्हा 2003 मध्ये मी 6वी-7वीत असेल. तेव्हा स्पेस शटल कोलंबिया नावाचा एक ऍक्सिडेंट झाला. आणि तो ऍक्सिडेंट स्पेसमध्ये जी आपली काही एक स्पेस शटल असते, जे काही रिसर्च करत असतो आपण, तर ते रिएंट्री करताना तो ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये 7 ऍस्ट्रॉनॉट्स मारले गेले. आणि त्या 7 ऍस्ट्रॉनॉट मधून एक ऍस्ट्रॉनॉट होती, तिचं नाव होतं कल्पना चावला, इंडियन बोर्न अमेरिकन ऍस्ट्रॉनॉट. आणि तेव्हा जेव्हा तो ऍक्सिडेंट झाला तेव्हापर्यंत तर मला काही असं माहिती नव्हतं. पण जेव्हा ती मी न्यूज वाचली आणि न्यूज वाचल्यानंतर ते कसं रिटर्न आल्यानंतर त्यांचं पोस्ट इन्व्हेस्टिगेशन चालू होतं. आणि पोस्ट इन्व्हेस्टिगेशन चालू असताना मग ते सांगत होते की व्हॉट इज मीन बाय ऍस्ट्रॉनॉट, व्हॉट कल्पना चावला डिड, अँड यू नो लाईक एव्हरीथिंग अबाउट हर. अँड त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की ओ माय गॉड, लाईक वी कॅन गो टू स्पेस. आय डिड नॉट इवन नो दॅट बिफोर दॅट, राईट? आणि ॲज अ ग्रोईंग अप इन लाईक मुस्लिम फॅमिली, मोस्ट ऑफ द टाइम व्हॉट वी हॅव इज जे काही आमचे फेस्टिवल्स वगैरे असतात, ईद अँड ऑल, तर ते सगळे मून सायकलवरती बेस्ड असतात. तर तो एक इट वॉज लाईक पार्ट ऑफ माय लाईक डेली थिंग, लाईक यू हॅव टू वॉच मून फेजेस, ऑब्झर्व मून फेजेस अँड ऍक्ट अकॉर्डिंगली, राईट? तर लहान असताना मला फक्त असं वाटायचं ओ वा मून, दिस इज लाईक सो सरीन अँड सो नाईस. पण असं कधी वाटलं नाही की आय कॅन गो देर इज स्पेस अँड आय कॅन लिटरली गो देर. तर जेव्हा तर ही तर खूप मोठी खंत झाली की आज कल्पना चावला आपल्या इथे नाही का, आपल्या बरोबर नाहीये. ती जर असती तर अजूनही स्पेस प्रोग्राम मध्ये खूप जास्त ही डेव्हलपमेंट झाली असती असं मला बरोबर, वाटतं. आपला खूप मोठा लॉस खरं तर कल्पना चावला गेल्यानंतर हो झाला होता. हो. परंतु त्याच्यातून अशी गोष्ट झाली की ती जाता जाता लाईक thousands and I would say like not even thousands, like like more than millions and more than that students, तिने प्रत्येकामध्ये एक इग्निशन पॉवर ही केली. आणि त्याच्यातूनच त्या इग्निशन पॉवर मधूनच नाही का मला असं वाटलं की ओके, आय कॅन ऑल्सो बिकम अन ऍस्ट्रॉनॉट. तर ते खूप अर्ली एज होतं, 11-12 इयर ओल्डची असेल मी. परंतु 6वी तिला 7वी बघून म्हणजे तर खरं तर फक्त स्वप्न पाहण्याचंच वय असतं ते. एक्झॅक्टली त्याच्यामध्ये एक्झॅक्टली एरोप्लेन गेलं की आपल्याला वैमानिक व्हावंसं वाटतं, जहाज बघितलं की आपल्याला अच्छा हे शिप माझं असावं असं वाटतं. हे सगळं खूप एक्झॅक्टली म्हणजे त्या वयामध्ये खूप छोटी छोटी स्वप्न किंवा मोठी खरं तर ज्याला काही तसा व्हायला तर आधार नसतो अशी स्वप्न बघायला सुरुवात होते. पण जर असं असेल, ही स्वप्न तू बघत होतीस, पण ही स्वप्न बघत असताना मग नंतर पुढे म्हणजे हा प्रवास मग तुझा कसा सुरू झाला? अंतराळवीर व्हायचं हे स्वप्न बघितलं, पण या स्वप्नानंतर हे स्वप्न साकार करायचं त्याच्यासाठी नक्की काय केलंस? Oh, literally, in a way, I would say like I can write a whole book about it. But let's try to let's try to like talk in short stories. तर जेव्हा तिथून सुरुवात झाली की एक इग्निशन पॉवर माझ्यामध्ये आली की ओके मला हे करायचं आहे. त्याच्यानंतर मला असं एक वेडच लागलेलं होतं की नाही का, मी पप्पांना सांगायची मला हे बुक्स रीड करायचेत. किंवा बारामतीमध्ये त्यावेळेस तर एवढे ॲस्ट्रॉनॉमी क्लब्स वगैरे नव्हते. तर मला पुण्यामध्ये यावं लागायचं. पुण्यामध्ये आपली आयुका आहे किंवा दुसरे खूप काही अमेचर क्लब्स आहेत. तर मी तिथे जाऊन पप्पांजवळ मी हट्ट करायची की ओके मला वीकेंड्सला पुण्यामध्ये जायचं या क्लब्समध्ये. आणि तिथे मला ओके. आकाश निरीक्षण करायचे, म्हणजे प्रॉपर माहिती घ्यायची त्यांच्याकडून, राईट? तर मग लहान असताना माझे ते हट्ट असायचे मम्मी पप्पांकडे आणि त्यांनी पण ते पुरवले. ते बुक्स आणून द्यायचे किंवा मला नाही का या क्लब्समध्ये घेऊन जायचे. आणि त्याच्यानंतर क्युरियस तर मी खूप होतेच. आणि क्युरियस असतानाही प्रत्येक वेळेस म्हणजे ॲज आय सेड लाईक प्रत्येक वेळेस मला प्रत्येक मोमेंटमध्ये मला असं वाटायचं की
कुठली अपॉर्च्युनिटी मला मिळेल आणि मला जास्त कसं शिकता येईल, राईट? तर हे सगळं चालू असताना बारामतीमध्ये पवार साहेब एक व्याख्यानमाला भरवतात. 5 दिवसाची असते ते मे महिन्यामध्ये. आणि त्या 5 दिवसात ते आपल्या इंडियामध्ये जे काही टॉप लेव्हलवरती लोक आहेत त्यांना बोलवतात इथे. तर लहानपणापासून माझे पॅरेंट्स मला तिथे घेऊन जायचे आणि एक दिवस तिथे आपले जयंत नारळीकर सर आले होते. ते आयुकामध्ये आहेत ॲस्ट्रोफिजिसिस्ट म्हणून. आणि इतक्या लहान वयात एक ॲस्ट्रोफिजिसिस्ट आपल्या शहरात येणार आणि त्यांना भेटायची नाही का संधी होती. तर आय वॉज सो एक्सायटेड अबाउट दॅट. तर मी तिथे त्यांच्याकडे गेले. परंतु त्यांचं लेक्चर झाल्यानंतर खूप सारी लोकं असतात, राईट? खूप क्वेश्चन आन्सर्स होतं करायला. विचारण्यासाठी. हो. या. आता तर तर आणि ते खूप नवीन सेल्फी हा विषय पण सुरू झालेला आहे, तेव्हा हो, कदाचित आता तर नसेल. वेगळं येतं. तेव्हा तेव्हा थँक गॉड तेव्हा तसं काही नव्हतं. या. तर तसं होत असताना माझा नंबर आणि मी छोटीशी आपली साईडलाच मी नाही का झाले असं. तर माझा नंबरच आला नाही. परंतु मला खूप असं नाही काही वाटलं, की ओ माय गॉड माझा नंबर नाही आला, आता मी काय करणार? परंतु त्यांनी सगळ्या क्राऊडमधून असं हेरलं, की एक छोटीशी मुलगी त्यांच्या समोर आहे. परंतु त्यांच्याकडे वेळ नव्हता. तर त्यांनी मला काय दिलं, की एक चिठ्ठी दिली आणि म्हणले, की तुला जो पण प्रश्न आहे ना, तो याच्यावरती लिहून दे. आय विल आन्सर यू लेटर, राईट? तर हो. त्यांना मी लिहून दिला. मला त्यावेळेस ब्लॅक होल्स वरचे वगैरे खूप सारे क्वेश्चन्स होते. तर मी त्यांना ब्लॅक होल्सची इन्फॉर्मेशन एक स्पेसिफिक क्वेश्चन होता, तो क्वेश्चन विचारला. आणि त्याच्यानंतर मी विसरून गेले. आय वॉज लाईक ओके, ते एवढे मोठे सायंटिस्ट माझ्याकडे का लक्ष देणार, राईट? चिठ्ठी कुठेतरी परंतु पडून गेली असेल. exactly, why they will carry my letter. And then after that 3 to 4 months later त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी मला माझा ऍड्रेस लिहायला सांगितला होता घरचा. तर 3 to 4 months later त्यांचं पत्र माझ्या घरी आलं. अँड दॅट वॉज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ, as I remember. I was like, oh my god, एवढ्या मोठ्या सायंटिस्टनी मला पत्र लिहिलंय. आणि त्या पत्रात त्यांनी द वे ही हॅज एक्सप्लेन एव्हरीथिंग, how to find, your own path, how to find answers to your questions, टीचर्सकडे गेल्यानंतर टीचर्सला काही सांगता नाही आलं तरी तू स्वतः कसं तेव्हा गुगल खूप एकदम न्यू होतं, आपल्या इथे जास्त हे नव्हतं. आता नाही ओके. का, आता तर खूप हे वाईड स्प्रेड झालंय. यूज टू तर झालंय आता ते खूप. या तेव्हा इट वॉज जस्ट about to people were about to using it. तर मग ते त्यांनी मला त्याच्यात हे लिहिलं होतं. आणि मग तो तर एक नाही का असं छोटासा किस्सा आहे. तसे माझे खूप सारे छोटे मोठे किस्से होते, की नाही का प्रत्येक वेळेस मी ट्राय करायची, की मला कुठून गायडन्स भेटेल का किंवा काही न्यू इन्फॉर्मेशन भेटेल का. आणि हो, आणि मग असं करत करत असताना मग पुढे माझं इंजिनिअरिंगचं वगैरे एज्युकेशन मी घ्यायला सुरुवात केलं. बापरे. खरं म्हणजे मग जयंत नारळीकर आणि शरद पवार यांचा खूप मोठा हात आहे तुमचा स्वप्न साकारण्यासाठी, असं आपण म्हणूया. या अँड इन्क्लुडिंग पॅरेंट्स टू. कारण माझे हट्ट अगदी. पुरवायला तेच होते. ते घेऊन गेले नसते तर आय वुडंट हॅव. राईट. पण आपण लहान असताना जेव्हा तू हट्ट करत होतीस की मला हे हवं ते हवं, एखाद्या छोट्या शहरामध्ये राहणं आणि म्हणजे आकाश निरीक्षणाचा हट्ट करणं, तर त्यावेळेस तुला बाकीच्या लोकांकडनं कसा रिस्पॉन्स मिळाला? म्हणजे काही आई वडिलांना त्रास देतीये, उगीच काहीतरी खूळ डोक्यात घुसलंय, बऱ्याचदा असं होतं खरं तर मोठ्या लोकांकडनं. तुझ्या बाबतीत असं झालं का? कदाचित पेरेंट्सनी नसेल केलं, पण आजूबाजूचे नातेवाईक असं काही खरं झालं का तुझ्याबद्दल? आय वुड से येस. ओके, लेट्स फॉरगेट नातेवाईक फर्स्ट. घरातून ऍक्च्युली माझे जे सिबलिंग्स होते, सिबलिंग्स मला खूप जास्त चिडवायचे. मला असं म्हणायचे, हो तू स्वप्नांच्याच दुनियात असते. अँड इन्क्लुडिंग त्यावेळेस कसं आपलं ड्रॉइंग वगैरे चालू असतं ना ह्याच्यामध्ये बरोबर बरोबर. 10th पर्यंत त्या वगैरे. एज मध्ये. हा तर हा. एक्झॅक्टली, तर माझं आर्ट सुद्धा माझ्या स्वप्नांशी ह्याच्यावरती होतं, निगडीत होतं. तर मोस्ट ऑफ द टाइम मी काय काढायची, असं मून सरफेस काढायचे आणि त्याच्यावरती ऍस्ट्रॉनॉट काढायचे. आणि मग त्या ऍस्ट्रॉनॉट भारताचा असं फ्लॅग वगैरे आहे माझ्याकडे, ते आता पण असेल चित्र ती. ओके. तर माझी आर्ट सुद्धा स्पेस ड्रीम्सने इन्स्पायर्ड होती. तर भाऊ बहीण म्हणजे अशी चिडवायची खूप, की नाही ही तर खूप म्हणजे वेडीच झाली स्पेस मध्ये, हिला दुसरं काही नाही कसं कळतच नाही. सगळीकडे स्पेसच दिसत हो होतं हो का? हो 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 बेसिकली माझं तसं होतं. आय वॉज टिपिकल स्पेस नर्ड. पण स्पेस सायंटिस्ट ही खरं खूप मोठी टर्म आहे. मुळातच शाळेपासून अशा काही गोष्टी म्हणजे अंतराळवीर बनणं, याची स्वप्न बाळगणं आणि त्या दृष्टीनं प्रवास करणं, हे खूप हा खूप मोठा जर्नी आहे खरं तर सांगायचं असेल तर.
तर एकदा जयंत नारळीकरांचं पत्र आल्यानंतर आणि मग इंजिनिअरिंग पुढचं तू हे कसं एक्झॅक्ट डिस्कवर कसं केलं? कारण आजही कुठला रिसर्च पेपर लिहिणं असेल किंवा एखाद्या पोस्टसाठी फेलोशिप मिळवणं असेल किंवा अशा प्रकारची माहिती गोळा करणं, म्हणजे जरी आज गुगल यूज टू असेल तरी पण अशी माहिती गोळा करणं, हे सगळं जमून कसं आणलं तू? आय वुड से की मी हे सगळे नाही का स्वप्न पाहत असताना माझे हार्डवर्क तर खूप जास्त होते, पण हार्डवर्क जास्त असताना माझं एक असं होतं की प्रत्येक वेळेस आय वॉज लुकिंग फॉर मेंटॉर. लाईक प्रत्येक वेळेस, आणि इथे तर काय म्हणतात इझिली हे अवेलेबल नव्हते मेंटॉर्स, कारण आपल्या इथे ही फील्ड आत्ता पण कुणाला सुद्धा माहिती नाहीये. आपल्याकडे मोस्ट ऑफ द टाइम लाईक इंजिनिअरिंग, डॉक्टर्स, लॉयर्स, वी डू कन्व्हेन्शनल थिंग्स. सो व्हॉट आय यूज टू डू अँड व्हॉट आय ट्राय टू डू, जेव्हा मी इंजिनिअरिंग मध्ये होते, तर इंजिनिअरिंग मध्ये असताना आय न्यू दॅट ओके की व्हॉट एव्हर मी 90% किंवा त्याच्यावरती जास्त जरी आणले तरी माझे पर्सेंटेजला एवढं महत्व नाहीये. इफ I don't develop my all other things, right? Like what is mean by researcher? It's not about having good grades, right? It's about, Correct. like how curious you are, then how you are acquiring that knowledge and how you are applying it. As an engineer, I also had to learn that, like not only, like study lots of things, but apply that knowledge. नाहीतर याला काही महत्व नाहीये की माझं ऍक्च्युली इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये झालं. तर याला काही महत्व राहत नाही की तुम्ही लेट्स से लाईक बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये टॉप केलंय, परंतु जे 4 लाईनचा एक कोड आहे जो तुम्हाला एलईडी ऑन करायचा आहे तो तुम्हाला लिहिता येत नाहीये 2-3 मिनिट मध्ये, तर दॅट इज नॉट अन इंजिनियर, आय वुड से. तर हे सगळं माहिती असताना मी काय केलं की I try to develop my like my curriculum such a way that it will lead towards like towards me to have a higher grade education. So what I try to do is IIT खरगपूर मध्ये प्रत्येक वर्षी स्पेस चॅलेंज म्हणून हे असतं, एक कॉम्पिटिशन असतं. And I knew that. And so what I try to do is सर ऑनलाईन मी काय करायचे, प्रत्येक वेळेस जे काही सायंटिस्ट असतात इस्रो मधले, नासा, इसा लाईक युरोपियन स्पेस एजन्सी, तर मला एक स्पेस डेब्रिस मध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता त्यावेळेस. हाऊ यू विल रिमूव्ह स्पेस डेब्री बाय युझिंग रोबोटिक्स, right? Because I wanted to combine electronics, like whatever I have learned, and then like my space interest. तर तेव्हा मी त्या वेबसाईट वरती, माझ्या कॉलेजमध्ये असताना मोस्ट ऑफ द टाइम मी लायब्ररीमध्ये जाऊन कम्प्युटरवरती याचा रिसर्च कुठे चाललाय ते बघायचे. त्याच्यानंतर ह्याचे रिसर्चर कोण आहेत आणि त्या रिसर्चर्सचे ईमेल्स दिलेले असतात, मोस्ट ऑफ द टाइम त्यांचे ईमेल्स असतात. तर मी त्या ईमेल्स वरती जाऊन मग त्यांना माझे स्पेसिफिक क्वेश्चन्स विचारायचे. ओके, आय हॅव दिस आयडिया इन माय माइंड, कॅन यू गिव्ह मी सम डिरेक्शन? अँड म्हणजे बेसिकली माझे असे क्वेश्चन्स असायचे, नॉट जनरल, लाईक you cannot go to researcher and say like, hey, I want to become astronaut, what should I do? Like they don't have time for like just to describe everything, right? But if you ask like specific questions, they are really happy that someone is interested in their research, right? And they will try their best to like to guide you, and especially for like undergrad students. तर त्यांचा मला रिस्पॉन्स खूप छान भेटला, आणि तो रिस्पॉन्स भेटत असताना मग मी इंडिव्हिज्युअल लेवलवरती माझा एक रिसर्च पेपर पब्लिश केला. फर्स्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये आणि सेकंड IIT खरगपूरमध्ये. आणि तो रिसर्च पेपर आणि जे काही माझे करिक्युलम तर माझे चालू असायचे ते मी सबमिट केले फ्रान्समध्ये, जिथे मला स्कॉलरशिप भेटली फॉर माय मास्टर्स. तर या आय वुड से लाईक या इट वॉज अ लॉट ऑफ वर्क. खूप खरं तर मोठा जर्नी आहे की फेलोशिप मिळणं पण, तिथे पेपर प्रेझेंट करणं पण. आपल्या जनरल एज्युकेशन सिस्टीम मध्ये अजूनही पेपर प्रेझेंट करणं, त्याच्याशी रिलेटेड असलेले स्किल डेव्हलप करणं अजूनही तितकं असं सोपं नाहीये आपल्या सगळ्यासाठी. पण या सगळ्यातनं तू ते मार्ग काढला, आणि मला असं वाटतं की जे वेळ आहे ते अजूनही तुझ्या डोक्यामध्ये तसंच आहे. पण इथून जेव्हा तुला फेलोशिप मिळाली त्याच्यानंतर निश्चितच ठरलेल्या त्या तुमच्या चौकटीच्या बाहेर जेव्हा जायची वेळ आली तेव्हा पेरेंट्सनी कसं घेतलं हे? म्हणजे खूपदा तुम्हाला पटवून द्यावं लागतं, अनेकदा लहान शहरातून मोठ्या शहरात जाताना पण मुलींना सांगावं लागतं की मी 4 वाजता उठेल, मग देवपूजा करेल,
किंवा 7 वाजता घरी येईल, बाहेरचं काही खाणार नाही वगैरे वगैरे अशी प्रॉमिसेस या या तुम्हाला करायला लागतात. तर तुझ्या बाबतीत असं काही झालं का? येस, ऑफकोर्स. तर मी असं सांगेल की स्टार्टिंग माझी अशी झाली, माझे लास्ट सेमिस्टर मध्ये असताना इलेक्ट्रॉनिक्सच्या, तेव्हा मला कन्फर्मेशन आलं की मला एवढी एवढी स्कॉलरशिप भेटली आहे आणि माझं सिलेक्शन झालं आहे मास्टर्ससाठी. आय वॉज लिटरली ऑन 7th फ्लोअर, राईट? लाईक दॅट वॉज द डे आय वॉन्टेड टू सी. अँड आय वॉज वर्किंग लाईक थ्रू आउट माय, ऑलमोस्ट लाईक फ्रॉम माय होल चाइल्डहुड अंटिल लाईक अंटिल इंजिनिअरिंग. तर बस खूप पीसी आनंद झाला. केलीये असं. या राईट राईट. तर खूप आनंद झाला. घरी ती न्यूज मी शेअर केली आणि शेअर केली असताना त्यांना पण खूप आनंद झाला. आणि फर्स्ट तर माझ्या सिबलिंग्सला असं वाटलंय की ओके, नाव शी इज स्टील क्रेझी अबाउट स्पेस अँड नाव लाईक शी इज नॉट गोना गो, शी इज जस्ट सेइंग दॅट शी हॅज लाईक दे डिडंट बिलीव्ह मी, राईट? आणि मग त्यांनी तर असं लाईटली घेतला आणि मग माझे इंजिनिअरिंगची एक्झाम वगैरे संपली आणि त्याच्यानंतर मी घरी आले. मग घरी आल्यानंतर ऍक्च्युअल डिस्कशन सुरू झालं की आय वॉज लाईक येस, आय एम गोना गो, आय वॉन्ट टू गो. आणि त्यांना असं वाटलेलं की नाही का मी फक्त ह्याच्यासाठी करते. मोस्टली माझ्या सिबलिंग्सला, पॅरेंट्सला माहित होतं की मी सिरियस आहे. परंतु लाईक आपल्या इथे कसं असतं की खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज असतात गर्ल्सवरती, नॉट फ्रॉम लाईक पॅरेंट्स साईड, बट लाईक फ्रॉम फ्रॉम सम लाईक अदर सगळीकडनं तो सोसायटल. एक प्रेशर असतो आपल्यावरती. या आणि माझे पॅरेंट्स तर म्हणजे तशा थिंकिंगचे नाही आहेत की लाईक 18 नाव तू 18 इयर्स आहे, नाव यू हॅव टू लाईक गेट मॅरिड अँड ऑल. त्यांनी तसं काही विचार नाही केला. त्यांनी इंजिनिअरिंग पर्यंत वगैरे खूप चांगलं हे केलं. तर आणि माझे कसं, आम्ही घरात 3 जण आहेत, तर मोस्टली माझ्या पॅरेंट्स वरती फायनान्शियल प्रेशर खूप जास्त होतं. तर इन्क्लुडिंग फायनान्शियल प्रेशर, सम सोसायटल थिंग्स, लाईक they told me like see like we haven't like आतापर्यंत तर तुला आम्ही शिकवलं, असं नाहीये की 12वी पर्यंत हे करून दुसऱ्या मुलींसारखं लग्न करून दिले. नाव व्हॉट यू कॅन बरोबर. डू, लाईक जस्ट फाइंड नाईस जॉब, यू कॅन गेट मॅरिड, अँड if you still want to continue like after 5 to 6 years you can continue, right? And I was like okay, yes but no. कारण मला माहितीये की आपल्या इथे एकदा लग्न झालं, आय एम नॉट कंप्लेनिंग अबाउट सोसायटी, परंतु वॉट एव्हर आय हॅव सीन, मला माहितीये की एकदा लग्न झालं की मोस्ट ऑफ द टाइम हे खूप रेअर आहे की तुम्हाला चांगली फॅमिली आणि चांगला जोडीदार भेटेल की तो तुम्हाला तुमच्या स्वप्नांना पुढे घेऊन जाईल, राईट? करेक्ट. आणि लग्नानंतर येणारी जबाबदारी ही पण खूप मोठी असते आणि तुम्हाला तुमची स्वप्न प्रायोरिटीवर ठेवता येत नाही. हे पण खरं तर या एक्झॅक्टली. अँड इट डझंट मेक सेन्स की ओके ठीक आहे माझं लग्न झाले आणि स्टील आय एम क्रेझी अबाउट स्पेस अँड मी त्यांना टाइम देत नाहीये किंवा घराचे रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे आहेत ते मी करत नाहीये. दॅट ऑल्सो डझंट मेक सेन्स. तर मी माझ्या पॅरेंट्सला हे सांगायची नाही का हे केले, प्रयत्न केले. फर्स्ट फ्यू अटेम्प्ट्स मध्ये तर ते मानले नाहीत. मग मी डॅडला एक लेटर लिहिलं, लिटरली आय स्टील हॅव दॅट लेटर. अँड आय लाफ क्रेझिली पत्रांनी व्हेनेवर. तुझ्या लाईफ घडवण्यामध्ये खूप मोठा हात आहे असं दिसतंय या एकंदरीत. या राईट. आणि this is actually so personal and emotional, but I'm sharing this because like I had to take these steps to like to fulfill my dreams. तर त्या पत्रामध्ये मी पप्पांना असं लिहिलंय की खूप इमोशनल होते की पप्पा, मी लहानपणापासून यू हॅव सीन अँड यू हॅव हेल्प मी टू लाईक गेट हिअर. इट्स नॉट लाईक आय वॉज जस्ट डुईंग बाय माय सेल्फ. तुम्ही एवढे मेहनत केली, इंजिनिअरिंग केलं आणि आता एक अपॉर्च्युनिटी आहे त्याच्यासाठी मी म्हणजे माझे पूर्ण आयुष्य हे केलेलं आहे. तर जस्ट लेट मी डू दिस वन थिंग, 2 years masters, and after that I was like, whoever you say I will marry, like I won't even look at that boy. हो. Just let me do this one thing. And then after that my dad like literally cried, and he felt like like he's doing something bad to me, and he's stopping like doing something greater than myself. And त्याच्यानंतर मग मम्मीला पण खूप वाईट वाटलं. मम्मीशी पण असंच एक इमोशनल माझा कॉन्व्हर्सेशन झाला. त्याच्यामध्ये लिटरली मी 3 तास रडत होते आणि मम्मीला म्हणत होते की जर माझं हे झालं नाही तर माझ्या आयुष्याला काही अर्थच नाहीये. आय डोंट वॉन्ट कंटिन्यू, आय डोंट वॉन्ट डू लाईक एनी stupid engineering jobs and stuff, like not stupid engineering job, but like whatever जे conventional स्वप्न engineering job. लहानपणापासून बघितलंय आता Exactly, त्याचं exactly. ती संधी होती ते पूर्ण करण्याची. Yeah, ह्या yeah, सगळ्या yeah. याच्यामध्ये खरं तर बऱ्याचदा पालकांच्या वरही वेगवेगळ्या पद्धतीचं प्रेशर असतं की अरे मग खूप आपण प्रेशर समाजाला असतं काय हो. उत्तर देणार. या हा. या तर हे सगळं परंतु तू गो थ्रू, यू या हॅव गॉन थ्रू.
या पण एकदा त्यांना मी म्हणजे थोडे मला 1-2 महिने लागले त्यांना हे पटवून द्यायला. बट वन्स दे अंडरस्टूड लाईक then they took their stance like they were like okay now we don't care what society is saying what everyone is saying and literally माझ्या डॅड कडे म्हणजे फायनान्शियली पण ते स्ट्रॉंग नव्हते. त्यांच्याकडे फक्त खूप थोडीशी जमीन होती 2 गुंठे. त्यांनी ती सगळी विकली. ते म्हणले की आय डोंट केअर अबाउट माय सन यु नो लाईक he will do whatever he wants to do. Now this is the chance to like to give you proper education what you wanted to do. आणि त्यांच्या मुलाचा विचार न करता त्यांनी ती जागा हे करून विकून माझा पूर्ण जो राहिलेला फ्रान्समध्ये खर्च होता कारण स्कॉलरशिप तर फुल नव्हती पार्शियल स्कॉलरशिप होती तर मग त्यांनी ते हे केला तो खर्च केला पूर्ण. याचा पण मग हे तसं पाहिलं तर हे पण आपल्यावर प्रेशर बिल्ड करणार असेल जेव्हा तू इंडियातनं बाहेर गेली हे फेलोशिप घेऊन तेव्हा या सगळ्याचं प्रेशर असताना हे सगळं कसं हँडल केलं म्हणजे आता जर आपण इथे फेल झालो का असं काही तुझ्या डोक्यामध्ये आलं तिथे गेल्यानंतर? हो खूप खूप वेळेस कारण लिटरली आय वुड से फॉर एव्हरी सेकंड कारण तिथे गेल्यानंतर मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा पण मी बाहेर जायची किंवा सिम्पल काही आपल्याला नाही का जे ग्रोसरीज वगैरे असतात तर एव्हरी टाइम माझ्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन असायचं यु नो लाईक ₹2 लाईक काही 1 युरोचं घ्यायचं असेल तर आय वॉज लाईक ओ माय गॉड ₹75 मी कसं एवढे नाही का हे करू एका सिम्पल गोष्टीवरती. तर फायनान्शियली तर हे खूप प्रेशर होतं माझ्यावरती. परंतु हे असताना पण मग मी काय करायची की त्याचं इक्विव्हॅलंट माझा हार्डवर्क आणि यु नो लाईक मी कसं जास्त मेहनत करेल त्याचं इक्विव्हॅलंट मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि तो इक्विव्हॅलंट करत असताना मग तिथून मी पुढच्या ऑपॉर्च्युनिटीज ग्रास्प केल्यात. तुला फेलोशिप मिळाल्यानंतर तू नासामध्येही या सगळ्या रिसर्च बाबत काही महिने काढले. आपल्याकडे अजूनही नासा म्हटलं की डायरेक्ट तुम्ही अंतराळवीर झालेला आहात असं गृहीत धरले जातं. तर जेव्हा तुला कळालं की आपल्याला फेलोशिप अंतर्गत नासामध्ये काहीतरी करायला मिळणार आहे तर ते कसं हँडल केलं तू म्हणजे? That's actually a really good story, and I want to say I want to like talk about little pre-story about it, like about my selection at NASA. तर जेव्हा माझं तिथे सिलेक्शन झालं नासामध्ये ॲट द सेम टाइम जर्मनीच्या DLR मध्ये पण माझं सिलेक्शन झालं होतं आणि तेव्हा माझ्या डोक्यात असं म्हणजे ओके आय वॉन्टेड टू बिकम स्पेस सायंटिस्ट पण मला एक कंपनी मध्ये काम करायचं आहे नाही का एक पर्टिक्युलर लोगोसाठी काम करायचं आहे तसं काही डोक्यात नव्हतं माझ्या. तर मी असं बघत होते की जिथे मला चांगला प्रोजेक्ट भेटेल आय वॉन्ट टू गो देअर. इट डझंट मॅटर इफ इट्स नासा इस्रो ऑर DLR यु नो लाईक ऑर एनिथिंग. तर मला ह्या 2 अपॉर्च्युनिटीज होत्या आणि ऍक्च्युली मी DLR मध्ये प्रिफरन्स दिला कारण DLR मध्ये जो प्रोजेक्ट होता म्हणजे दोघं पण प्रोजेक्ट रोबोटिक्स मध्येच होते परंतु DLR मध्ये जो प्रोजेक्ट होता तो लिटल बिट स्पेस डेब्री वरती होता आणि मला त्याचा थोडा एक्सपिरियन्स होता. तर मी त्याच्यासाठी हा म्हणलं आणि मी नासाला नाही म्हणलं. स्टार्टिंगला मी रिजेक्ट केला आणि ते रिजेक्ट केलं असताना माझे खूप सारे फ्रेंड्स शॉक झाले कारण पूर्ण आमच्या बॅच मधून फक्त आय थिंक 5 लोक सिलेक्ट झाले होते नासासाठी त्या सेंटरसाठी आणि त्याच्यामधून मी एक होते आणि ते म्हणले की आर यू क्रेझी लाईक एव्हरीवन ड्रीम अबाउट गोइंग टू नासा अँड यू आर स्पेस सायंटिस्ट व्हॉट एल्स यू वॉन्ट लाईक यू गेट टू वर्क ॲट नासा. तर मी त्यांना म्हणले की येस दॅट्स ट्रू बट यु नो लाईक हा प्रोजेक्ट जास्त अलाइन करतोय माझ्याशी तर मी तो प्रोजेक्ट घेणार. तर स्टार्टिंगला मी तो प्रोजेक्ट घेतला होता परंतु युनिव्हर्सिटीचे काही टेक्निकल प्रॉब्लेम्स झाले आणि त्यांनी माझे जे पेपर्स आहेत ते पुढे पाठवण्यासाठी त्यांना उशीर झाला आणि माझी ती DLR ची जी काही इंटर्नशिप होती ती मला भेटली नाही बिकॉज ऑफ देअर डिले. सो आय वॉज रिअली सॅड अबाउट इट. सो देन आय हॅड नाव ओनली वन ऑप्शन की नासामध्ये तर अगोदर सिलेक्शन झालंय आणि आय वॉज लाईक ओके नाव आय हॅव रिजेक्टेड व्हॉट इफ दे विल रिजेक्ट मी यु नो लाईक अगेन बिकॉज आय हॅव ओनली वन ऑप्शन. So then I talked to my mentor and I tried to tell him that, you know, like I'm really interested in this specific area of robotics. Is it possible to do, you know, like my project in that? And they were like super, super, super nice about it. तर त्यांनी त्यांचे 2-3 जे प्रोजेक्ट होते ते त्यांनी अजून मला प्रोजेक्ट माझ्या समोर मांडले आणि मग तो मला प्रोजेक्ट आवडला आणि मग तिथे मी नासाचं सिलेक्ट केले आणि त्याच्यानंतर मग तिथे गेले. तिथे गेल्यानंतर एक तर मुळात नासा असेल किंवा मुळातच भारताच्या बाहेर गेल्यानंतरच असेल
तिथे गेल्यानंतर एका लहान शहरातून, छोट्याशा शहरातून परदेशात जाणारी मुलगी, जिला आपलं एक स्वप्न सोडलं तर फारसं काही माहिती नाहीये, अशा सगळ्या वातावरणामध्ये जिथे खूप तुम्हाला स्ट्रगल करायला लागणार आहे, याच्यामध्ये तुला काय चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव आले? वाईट अनुभवामध्ये तर आय वुड से लाईक it's not necessary that it's bad, but I would say like there were lots of struggles in a way that like माझी basically जी आपली बोली भाषा आहे ती change, it's in all English, right? After that weather change, and like every little things like that, so I had to adjust myself there like within 1 to 2 months, because like my primary goal is to do research. So but to do research I also have to like adjust with all of these things. तर ते काही छोटे मोठे स्ट्रगल्स होते, ते मला ऍडजस्ट करावे लागले आणि स्वतःला खूप लवकर त्याच्यामध्ये ऍडजस्ट करावं लागलं. सेकंड आय वुड से चांगली गोष्ट अशी होती की तिथे माझे जे पण मेंटॉर्स होते, तर these mentors were like super nice people and like super talented, right? Talented and intelligent. कारण लहानपणापासून मी त्यांची नावं बुक्स मध्ये वाचलेली, राईट? आणि आज एक असा प्रसंग आहे की मी त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांच्यामध्ये असून मी जे काही रिसर्च आहे मी त्यांच्या बरोबर करणार आहे. तर इट वॉज लाईक लिटरली आय वॉज फिलिंग लाईक आय मीन ड्रीम. 2 दिवस तर माझे ड्रीमिंग मध्येच गेले त्या लॅब मध्ये बसून. ओ माय गॉड, लिटरली आय एम हिअर. तर वेलकम वगैरे झाल्यानंतर आणि जे काही माझा रिसर्च होता, मला तिथून असं कधी वाटलं नाही की नाही का त्यांनी मला असं कधी ट्रीट केलं नाही की आय एम जस्ट रिसर्च असोसिएट, बिकॉज आय वॉज जस्ट स्टार्टिंग माय करिअर. तर प्रत्येक वेळेस जे काही प्रिफरन्स ते चीफ इंजिनियरला किंवा इंजिनियरला देतील त्या टाईपमध्ये त्यांनी मला प्रिफरन्स दिला. माझे जे आयडियाज आहेत कधी मला स्टॉप केलं नाही की ओके यू डोंट हॅव लाईक गुड आयडियाज. दे आर लाईक ओके, जरी मी चुकले तरी ते म्हणायचे ओके वी कॅन डू दिस इन दॅट लाईक इन दॅट वे. तर फेलर्स कसे हँडल्स करायचे आणि जर चांगली आयडिया जरी असली तरी ती आयडिया काय म्हणतात ते कशी उतरवायची, रियालिटीमध्ये कशी उतरवायची, ते त्यांनी मला खूप चांगलं शिकवलं असं. आता तू ती फेलोशिप कंप्लीट केलेली आहे, पीएचडी तू करती आहेस, ह्या सगळ्या प्रवासानंतर म्हणजे अगदी स्वप्नांच्या दृष्टीने तुझा प्रवास सुरू झालेला, अजून तुझी स्वप्न पूर्ण झालेली नसली तरी त्या दृष्टीने तुझा बराचसा प्रवास आता झालेला आहे. इथून पुढच्या प्रवासाकडे तू कसं बघतीये? आता आतापर्यंत तर जे आहे आय वुड से की पर्सनली माझ्यासाठी हे खूप बेसिक होतं. म्हणजे ऑल द बेसिक स्टेप्स आय हॅव डन. तिथे जाणे, लाईक रिसर्च पिक्चर करणे. अभी बाकी है असं Yeah, काय? exactly. It was just a little trailer, or even I would say like teaser, not even trailer. ओके. तर माझं असं आहे की मला एका लाईक स्वतःची एक एक्सपर्टीज बनवायची आहे. त्याच्यासाठी मी आता पीएचडी साठी प्रयत्न चालू करत आहे. आणि पीएचडी करत असतानाही लाईक आय हॅव माय ड्रीम टू बिकम अन ॲस्ट्रॉनॉट. सो त्याच्यासाठी मी पायलट ट्रेनिंग वगैरे जे काही लाईक बेसिक ट्रेनिंग वगैरे लागतात, तर ते ट्रेनिंग घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर next 4 to 5 years gonna be like really tough for me in terms of like doing all of these things, but those gonna be like really important years of my life. कारण त्या 4 to 5 years नंतर डिसाइड होणार आहे like जे काही आपले फ्युचर मिशन्स असतील, तर इफ आय एम गोना गेट सिलेक्टेड ऑन दॅट ऑर नॉट. सो आय वुड से लाईक इट्स अ रिअली गुड स्टार्ट अँड इट्स जस्ट अ स्टार्ट फॉर मी. आता तुझ्याकडे खूप मुली येत असतील, कदाचित तुला भेटत असतील, बोलत असतील. या सगळ्या मुलींकडे बघून तुला अशा काही मुली भेटतात का की ज्या सांगतात की नाही माझं हे स्वप्न आहे म्हणून? अशा काही मुली भेटतात का तुला? या खूप सारे लोक, मुली आणि मुलं लाईक दोघं पण आहे का, असं छोटी मुलं वगैरे येतात किंवा अंडर ग्रॅड्स पण येतात. आणि मी कधी असं नाही का बाहेर पण असताना इथे कसं ओळखतात ना सगळेजण बारामतीमध्ये, आणि इथले तर म्हणजे काय म्हणतात त्यांची एक फेवरेट दीदी म्हणून असं आहे. आणि मी बाहेर जरी गेले तर कधी जे खूप जास्त इंटरेस्टेड असतात ते कसं असं पळत येतात माझ्याकडे ना, लाईक दीदी आय ऑल्सो वॉन्ट टू बिकम लाईक यू लाईक. अँड मला ते खूप असं वाटतं की त्यांच्या डोळ्यामध्ये एक अशी चमक असते की, आणि एक खूप अशी आशा पण असते की मी त्यांना लाईक प्रॉपर गायडन्स करेल किंवा सांगेल की
what you have to do next. तर असे खूप प्रसंग येतात आणि आय ऑलवेज ट्राय माय बेस्ट की त्यांना चांगलं गायडन्स करेल. कारण मी इथे जी आहे ती आहे मोस्ट ऑफ द टाइम इट्स बिकॉज ऑफ माय मेंटॉर्स. जे काही मला मेंटॉर्स भेटत गेले, इवन इन्क्लुडिंग जयंत करण, आफ्टर दॅट ऑल दोज lots of infinite number of mentors who has helped me to get here. तर मला असं वाटतं की आता माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. इवन दो आय एम नॉट दॅट ग्रेट येट, आय एम जस्ट स्टार्टिंग, बट स्टील आय मोस्ट ऑफ द टाइम आय ट्राय टू हेल्प स्टुडंट्स. खूप एकदम करेक्ट बोललीस करिश्मा, की आपण अजूनही स्वप्न बघतो आहोत, पण काही जबाबदारी आहे की आशेनी लोक तुमच्याकडे बघतायत, मुलं मुली तुझ्याकडे बघतायत आणि तुझ्याकडे बघून ते त्यांची स्वप्न रंगवतायत, जी कधी काळी तू स्वप्न रंगवली होती. तो हा जो स्वप्नांकडचा जो प्रवास आहे तो त्यांचा आशावादी ठेवणं, याची खूप मोठी जबाबदारी तुझ्यावर आहे आणि ती तू योग्य पद्धतीने पार पाडशील याची खात्री आम्हाला आहे नक्कीच. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये आता जेव्हा तू इंडियामध्ये आलेली आहे तेव्हा हे सगळं बघितल्यानंतर आता आई वडिलांची नक्की स्थिती काय आहे, की बाई आता लग्न करून टाक हा आणि जस्ट आम्हाला मोकळं कर. इन जनरल पेरेंट्स असतात तशी पालकांकडनं तुझ्यावर काही तुझ्याशी बोलताना त्यांच्याकडनं येतं का, किंवा तू जर हे सगळं येत नसेल तर तू त्यांना मुळात पटवलं कसं आहे या सगळ्यासाठी? कारण हा सगळ्यात मोठा टास्क आहे जो कुठल्याही मुलीला, स्वप्न बघणं खरं तर खूप सोपं आहे, पण त्या स्वप्नांकडे पूर्तीचा प्रवास जो आहे तो विदाऊट प्रेशर किंवा दबावांच्या व्यतिरिक्त करणं हे तसं अवघड आहे, ज्याच्यातून तू स्वतः गेलेली आहे. तर आई असं सांगते की नाही आता हे किचन मध्ये थोडस काहीतरी मदत कर, नाही तर सासरी जाऊन काय तोंड दाखवणार आहेस तू? आय वुड से नो. कारण अगोदर हे सगळं झालेलं होतं, परंतु नंतर जेव्हा त्यांनी मला चान्स दिला आणि नंतर आय हॅव प्रूव्हन माय सेल्फ ओके आय कॅन बी अ गुड स्पेस सायंटिस्ट. आणि मोस्ट ऑफ द टाइम असं आहे की आपल्या सोसायटीमध्ये स्पेस सायंटिस्ट म्हणलं तर फक्त म्हणजे नाही का एक एक खूप मोठं नाव आहे की ते आपल्या समोर आदर्श आहेत, आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आणि प्रत्येक जणांना त्यांची स्टोरी माहिती आहे, जीवन कथा माहिती आहे. आणि आय फील बॅड दॅट मोस्ट ऑफ द पीपल गेट wrong ideas about scientists, that if you are a scientist, you don't care about anything else around the world, you're just inside your head. And which is okay, so that is stereotypical scientist idea जी लोकांच्या डोक्यामध्ये आहे. परंतु बिकॉज ऑफ दॅट स्टेरियोटिपिकल आयडिया त्याचा ऍक्च्युली मला फायदा असा झाला की इवन आता नातेवाईक सुद्धा आणि ऑफकोर्स घरातले सुद्धा त्यांनी असं अज्युम केलेलं आहे की आय एम नेव्हर गोना गेट मॅरिड. राईट. तर तो तर प्रश्न आता एक्झॅक्टली तो माझ्यासाठी चांगला आहे. तर तो तर प्रश्नच आता येत नाही असा. मी कधी बाहेर जरी गेले तरी नो वन सेज ओ नाउ इट्स फाईन, यू हॅव डन एव्हरीथिंग, गेट मॅरिड. तो प्रश्न आता येतच नाही बिकॉज ऑफ दॅट स्टेरियोटिपिकल आयडिया. तर मॅरेज मटेरियल आपण ज्याला बऱ्याचदा म्हटलं, तर तू काही मॅरेज मटेरियल नाही, तर तुला आयदर तुझ्याशी कोणी लग्न करणार नाही किंवा तुझ्याशी लग्नाचा विचार सोडून देतो. एक्झॅक्टली. तर त्यांनी तर मला नाही का म्हणजे असं सोडून दिलेलं आहे, ते काही त्याच्या बाबतीत असं विचारत नाही. पण हे सगळं गमतीचा भाग वेगळा, पण ह्या सगळ्यातनं जाताना म्हणजे एका बाजूला या संबंधित माहिती गोळा करणं असेल, त्याच्यातले रिसर्च असतील, त्याचा तो अभ्यासाचा काळ असेल, ही एक गोष्ट वेगळी असते. आणि मुलींवर असणारं एक सामाजिक प्रेशर आहे एका सामान्य कुटुंबातील, आणि त्यातही मुस्लिम घरामध्ये जन्माला आल्यानंतर. कारण जनरली इन टर्म्स ऑफ मुस्लिम म्हटलं की बुरखा एवढंच पिक्चर तुमच्या समोर येतं. हे सगळं पार करून हे सगळे स्टिरियोटाइप मोडताना तुला नक्की काय त्रास झाला? त्रास तर बेसिकली आय वुड से मोस्ट ऑफ द टाइम आपलं कॉन्सेप्शन असतं नाही का की I'm from Muslim family, and most of the time त्यांचं आपल्या इथे फक्त असं, and I think it's mostly because of media that we have portrayed that picture, or some examples we see that they don't try to give education to girls in Muslim families. But in fact that's not true if you really understand Islam.
तर आमच्यामध्ये असं आहे की तुम्हाला जर शिकायचं असेल तर बाय दॅट टाइम आवर प्रोफेट हॅज सेड लाईक इफ यू इवन वॉन्ट टू गो टू चायना फॉर लाईक फॉर युअर एज्युकेशन यू हॅव टू गो. आणि ते ऍक्च्युअल वर्ड्स ते कुणाला माहिती नाही, ते वर्ड्स कोणी घेत नाही बिकॉज दे डोंट अंडरस्टँड इस्लाम. तर माझ्या घरात लाईक वी आर रिली रिली रिलिजियस, लाईक आय एम व्हेरी रिलिजियस. आय टूक लाईक एव्हरीथिंग पर्सनली अँड रिलिजियसली. परंतु रिलिजियस असताना मला इन डेप्थ माहिती होतं आणि माझ्या पॅरेंट्सला माहिती होतं. तर त्यामुळे त्यांनी कधी मला रोखलं नाही, कारण ते रोखणं एक लाईक इट्स लाईक अजाब, लाईक इट्स अ सिन जर तुम्ही रोकाल तर ते मी पण ते माझ्या बाबतीत ते लकीली झालं. परंतु मोस्ट ऑफ द टाइम आय वुड से लाईक जेव्हा आपण आपल्या समाजात बघतो लाईक मुलींना खूप असं स्टेरिओटाईप करत असतात की चला आता तुझी नाही 18 वर्षाची झाली किंवा 20 वर्षाची झाली आणि जर त्यांचं लक्ष घरात नसेल, घरात इन द सेन्स लाईक जे काही घरातले चोर्स असतात ती जर काम वगैरे करत नसेल तर खूप जास्त हे असतात मुलींना. तर आय वुड से लाईक just don't judge them based on their stereotypical like values or just because of that gender. If you give a chance to her, like she can literally win the world, as we have seen, right? Like we can be president, we can like we can go to even moon, Mars, we can be everywhere. तर पॅरेंट्सला माझं असंच सांगायचं आहे की जर तुमची मुलगी तिला जर काही शिकायचं असेल तर लाईक इव्हन मुलगा, बट आय डोंट थिंक सो मुलांना आपल्या इथून एवढा अपोजिशन आहे. जर तिला काही शिकायचं असेल तर प्लीज 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 लेट हर फॉलो हर ड्रीम्स अँड यू विल सी गुड चेंज इन सोसायटी बिकॉज सोसायटी वॉन्ट्स बोथ मेन अँड वुमन, बोथ ऑफ देअर कॉन्ट्रीब्युशन, अँड इट विल बी रिअली ब्युटिफुल सोसायटी. हे सगळं मला असं वाटतं करिश्मा, हे चान्स द्या तिला, चान्सची गरज आहे. एक्झॅक्टली हे खूप महत्वाच्या नोटवर मला असं वाटतं की आपण आता थांबूया, कारण तुझा जो काही प्रवास सांगितलाय हा आशा, स्ट्रगल आणि या सगळ्यातनं उद्भवून मुळातच माहिती मिळवणं हे त्या परीनं सोपं आहे, पण स्टिरियोटाईप मोडणं आणि आय एम नॉट मॅरेज मटेरियल हे सांगणं, हे समाजाला असेल, घरातल्यांना असेल, तू लकी होतीस की तुला घरातल्यांना हे फार पटवून सांगण्याचा त्रास तसा झाला नाही जो इतर मुलींच्या बाबतीत होतो की तू लग्न कर आणि मग लग्नानंतर तू काही कर, आमची परवानगी आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला तिला इनफॅक्ट मला पण इनिशियली तसंच झालं, ऍज आय सेड इन माय स्टोरी, राईट. पण मुलींच्या हातात आहे की त्यांनी पॅरेंट्सला कसं समजून द्यायचं अँड लाईक त्यांना आपल्या विश्वासात कसं घ्यायचं, ते एक स्किल आहे, ते आपल्या मुलींना पण यायला पाहिजे. आय वुड से लाईक जस्ट स्टे स्ट्रॉंग अँड लाईक टेक युअर स्टान्स आणि फोकस असलं पाहिजे आणि क्लिअर असलं पाहिजे तुमचा फोकस. एक्झॅक्टली. आणि स्वतःवर विश्वास असेल, स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास असेल तर तो तुम्हाला समोरच्याला सांगता येऊ शकतो तितक्याच आत्मविश्वासाला. करिश्मा, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. अनेक मुलींना ज्यांना कुणाला वाटत असेल की मला ऍस्ट्रोनॉट व्हायचंय, मुलींना किंवा मुलांना, त्या सगळ्या मुलांनी जर करिश्माला कॉन्टॅक्ट केला तर मला असं वाटतं की गायडन्स डेफिनेटली करू शकेल, किंवा गायडन्स जरी नाही केला तरी मुळात याचे रिसोर्सेस तुम्हाला कुठून मिळू शकतील, या सगळ्याच्या या माहितीच्या जंजाला योग्य माहिती पुरवण्याचं काम नक्की करेल. करिश्मा, थँक्यू सो मच, तू इथे आली आणि आमच्या सगळ्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या. थँक्यू.